काय हा विषय सांगतो पुढे व्हिडिओमध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पुढे पाहण्याच्या आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर जय श्रीराम मित्रांनो, आज आपण निघालेलो आहे फलटण आणि बारामती तालुक्याच्या सीमेवरती असलेल्या नेरा नदीच्या काठावरती श्री क्षेत्र भिवाई देवी मंदिरात. आधी गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतो. अशी मान्यता आहे की जेव्हा धुळोबादेव धुळेश्वर हे तुळदेव फलटण या ठिकाणी आले, त्यावेळी त्यांची बहीण भिवाई देवी देखील त्यांच्यासोबत या परिसरात आली. हे मंदिर कमळेश्वरती असून दुर्देवच्या श्री धुळोबा देवाची बहीण म्हणून भिवाई देवीची पूजा केली जाते. हे मंदिर सुमारे 400 ते 500 वर्ष पूर्वीचे म्हणजे पेशवेकालीन शिवकालीन मानले जाते, परंतु आता या ठिकाणी जीर्णोद्धार अजूनही चालू आहे. हे फलटण तालुक्यामधील प्रसिद्ध मंदिर आहे, कारण येथे कोणत्याही दिवशी जावा तुम्हाला गर्दी पाहायलाच भेटेल. या ठिकाणी देवीच्या मत्स्येंद्री, जलेंद्री, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वराही आणि ऐंद्री या 7 रूपाची एकत्रित पूजा केली जाते आणि हे लाखो भाविकांचे मोठे श्रद्धाचे स्थान आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात आणि दसऱ्याला या ठिकाणी मोठी यात्रा भरली जाते. या यात्रेला महाराष्ट्रभरातून भाविक भक्त येतात. तर या मंदिरापुढच्या नेरा नदीतल्या माशांचे रहस्य म्हणजे या माशांना देवीचे वाहन मानले जाते. तर या देवीचे वाहन मानले जाणाऱ्या माशांना आपण चिरमुऱ्याचं एक पोतं घेऊन आलेलो आहे. अशी मान्यता आहे की या माशांना अन्नदान केल्याने घरातील संकटे दूर होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होते, अशी गाढ श्रद्धा आजही या ठिकाणी आहे. या ठिकाणाची श्रद्धा, पुण्य, पाप याच्याही पलीकडे जाऊन बघायला गेले तर आपल्यामुळे एका मुक्या जनावरांना खायला अन्न भेटतंय, ही बघून मनाला जे समाधान वाटतं हे कोणत्याही पुण्याने भेटणार नाही. तर कसं वाटलं तुम्हाला फलटण तालुक्यातील हे निसर्गरम्य वातावरणात असलेले श्री भिवाई देवीचे मंदिर? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोच तर जय श्रीराम.